नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला 10वी नंतरच्या एक खूप इम्पॉर्टंट करिअर ऑप्शन बद्दल सांगणार आहे. 10वी नंतर खरं सांगायचं तर खूप आपण कन्फ्युजन असतो, सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं. पण मला एक असा ऑप्शन सांगायचा आहे जो तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, लवकर जॉब आणि फ्युचरमध्ये डिग्री सुद्धा सोपी करतो. तो म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा. आपण त्याला पॉलिटेक्निक असे सुद्धा म्हणतो. तर हो, आज आपण डिप्लोमा बद्दल कंप्लीट माहिती बघणार आहोत. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डिप्लोमा केल्यावर डिग्री कशी सोपी होते ही आपण समजून घेणार आहोत. तर पहिला आपण डिप्लोमा म्हणजे काय हे पाहूया. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते, डिप्लोमा हा 10वी नंतर करता येणारा 3 वर्षाचा टेक्निकल कोर्स आहे. इथे प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातं आणि तुम्हाला रिअल काम शिकवलं जातं. म्हणून डिप्लोमा केल्यावर तुम्ही डायरेक्ट जॉब रेडी होता. तर डिप्लोमा कोणी करावा? तर माझ्या मते डिप्लोमा त्या विद्यार्थ्यांनी करावा ज्यांना प्रॅक्टिकल काम आवडतं, ज्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना लवकर जॉब सुरू करायचा आहे. तर डिप्लोमा का करावा? कारण डिप्लोमा तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल देतो, लवकर जॉब मिळवून देतो आणि पुढे डिग्री करण्याचा स्ट्रॉंग बेस होतो. तर त्याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे? तर ॲडमिशन DTE मार्फत त्या प्रोसेसने होते. ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर 10वी मार्क्सवर मेरिट लागते, त्यानंतर कॉलेज अलर्ट होतं. तर एंट्रन्स एक्झाम याला लागत नाही. तर त्याची ड्युरेशन आणि फीज काय असते? तर हा कोर्स 3 वर्षाचा असतो, त्यामध्ये 6 सेमिस्टर असतात. तर फीज गव्हर्नमेंटमध्ये 10,000 ते 20,000 असते आणि प्रायव्हेट कॉलेजला 50,000 ते 1,00,000 दरम्यान असते. तर स्कॉलरशिप यामध्ये अवेलेबल आहे. तर ब्रांचेस कोणते असतात? तर आता मी तुम्हाला ब्रांचेस थोड्या डिटेलमधून समजावून सांगते. तर पहिली मेकॅनिकल इंजिनियर. जर तुम्हाला मशीन्स, बाईक, कार आणि फॅक्टरी वर्क आवडत असेल तर ही ब्रांच खूप चांगली आहे. इथे तुम्ही इंजिन्स कसे काम करतात, मशीन डिझाईन, प्रोडक्शन प्रोसेस हे सगळे इथे शिकवलं जातं. त्यामध्ये जॉब्स ऑटोमोबाईल कंपनी, फॅक्टरी, मेंटेनन्स फील्डमध्ये मिळू शकतात. तर सिव्हिल इंजिनियर मध्ये काय असते तर हे पाहूया. जर तुम्हाला बिल्डिंग, रोड आणि कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट असेल तर ही ब्रांच तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथे तुम्ही बिल्डिंग डिझाईन, कन्स्ट्रक्शन वर्क्स, साईट मॅनेजमेंट हे शिकता. तर त्यामध्ये जॉब्स कुठे लागतात? तर साईट इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्टर, कन्स्ट्रक्शन कंपनीज येथे लागतात. तर थर्ड आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. जर तुम्हाला कॉम्प्युटर, कोडिंग आणि IT फील्ड आवडत असेल तर ही ब्रांच खूप डिमांडमध्ये आहे. इथे तुम्ही प्रोग्रॅमिंग, कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बेसिक नेटवर्किंग हे शिकता. तर यामध्ये जॉब्स IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट इथे लागतात. तर त्यानंतर आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय हे पाहणार आहोत. जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि वायरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर ही ब्रांच चांगली आहे. इथे तुम्ही वायरिंग सिस्टीम, मोटार्स, पॉवर सप्लाय हे शिकता. यामध्ये जॉब्स महावितरण, इंडस्ट्रीज, इलेक्ट्रिकल सर्व्हिस यामध्ये लागतो. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स. जर तुम्हाला मोबाईल, गॅजेट्स आणि कम्युनिकेशन सिस्टीममध्ये इंटरेस्ट असेल तर ही ब्रांच योग्य आहे. इथे तुम्ही इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, मोबाईल सिस्टीम्स, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे शिकता. त्यामध्ये जॉब्स टेलिकॉम कंपनीज, इलेक्ट्रॉनिक्स, रिपेअर, सर्व्हिस फील्ड यामध्ये लागता. म्हणून ब्रांच निवडताना तुमचा इंटरेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये सॅलरीबद्दल आपण बोलूया. तर स्टार्टिंग 15,000 ते 40,000 मध्ये, तर गव्हर्नमेंटमध्ये 25,000 ते 40,000 असते. तर एक्सपिरियन्स मिळाल्यावरती 60,000च्या प्लस होते. तर फ्युचर स्कोप काय आहे यामध्ये? तर फ्युचर स्कोप खूप स्ट्रॉंग आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपल्याला टाटा, महिंद्रा, L&T, इन्फोसिस इथे जॉब मिळतो. तर गव्हर्नमेंटमध्ये रेल्वे, महावितरण, PWD, BSNL आणि त्यानंतर आपण बिझनेस पण करू शकतो. वर्कशॉप, इलेक्ट्रिकल, कन्स्ट्रक्शन आणि यानंतर हायर स्टडी करून इंजिनिअरिंग डिग्री पण मिळू शकतो. तर डिप्लोमा केल्यावर डिग्री सोपी कशी होते हे आपण पाहूया. तर आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डिप्लोमा केल्यावर डिग्री खूप सोपी होते. मी तुम्हाला सिम्पल एक्सप्लेन करते. आता आपण नॉर्मल स्टुडंट 11वी 12वी करतो, त्यानंतर डिग्री करतो, त्यामध्ये
6 वर्ष आपल्याला लागतात, पण सगळं नवीन असतं. डिप्लोमा स्टुडंट जर असलो आपण तर डिप्लोमा आणि डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इथे मेन फायदा होतो. तुमचं बेसिक आधी स्ट्रॉंग असतं, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकल आधीच केलेलं असतात. मशीन कोडिंग सर्किट्स माहीत असतात, त्यामुळे डिग्रीचे सब्जेक्ट समजायला खूप सोपं होतं आणि तुम्ही इतर स्टुडंटपेक्षा फास्ट शिकता. आता तुम्हाला आणखी एक मोठा फायदा म्हणजे डिप्लोमा नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. याला म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर स्किप करता आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तर त्याचे फायदे काय होतात? माझ्या मते डिप्लोमाचे फायदे: लवकर जॉब मिळतो, प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं, डिग्री इझी होते आणि स्ट्रॉंग बेस आपला तयार होतो. तर त्याचे काही तोटे पण आहेत, पण स्टार्टिंग सॅलरी आपल्याला कमी भेटते, डिग्री न केल्यास ग्रोथ स्लो होते. फायनल ॲडवाईस काय आहे? शेवटी मी तुम्हाला एकच ॲडवाईस देते, जर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर पुढे डिग्री नक्की करा, कारण डिप्लोमा प्लस डिग्री इज इक्वल टू पॉवरफुल करिअर. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्मार्ट डिसिजन घ्यायचा असेल तर डिप्लोमा हा एक खूप स्ट्रॉंग ऑप्शन आहे, कारण तो तुम्हाला जॉबसुद्धा देतो आणि डिग्रीसुद्धा सोपी करतो. तर धन्यवाद, आणि अशाच करिअर रिलेटेड माहितीसाठी रिअल टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.